आणि आताची महत्त्वाची बातमी, झी 24 तासनं उघड केलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरण. त्यामध्ये एक महत्त्वाची बातमी, शीतल तेजवानीच्या मोबाईलची तपासणी होणार आहे. कुणासोबत व्यवहार झाले याची तपासणी आणि चौकशी केली जाणार आहे आणि मोबाईल एक्सपर्टच्या मदतीने ही तपासणी केली जाणार आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शीतल तेजवानीच्या मोबाईलची तपासणी केली जाणार आहे. आमचे प्रतिनिधी निलेश आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. निलेश, काय नेमकी एकूण माहिती मिळते? शीतलच्या आता मोबाईलची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. खरं तर शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतरच जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे त्याच्यात मोबाईल सुद्धा येतो, तो पोलिसांनी जप्त केला होता आणि आता त्या मोबाईलचा जो डाटा आहे त्याचं या ठिकाणी आता विश्लेषण केलं जाणार आहे. त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने एक विशेष मोबाईल तपासणीसाठी एक पथक बोलवलेलं आहे, एक्सपर्ट बोलवलेला आहे आणि त्यांच्या उपस्थितीत हा मोबाईलमधला जो डाटा आहे त्याचं या ठिकाणी तपासणी करणार आहे. महत्वाचं म्हणजे शीतल तेजवानीने कोणासोबत आर्थिक व्यवहार केलेला आहेत का, ह्या गोष्टी मोबाईलमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी आता तिच्या मोबाईलची तपासणीला सुरुवात केलेली आहे. सरकारी पंच आणि स्वतः शीतल तेजवानी यांच्या उपस्थितीमध्ये मोबाईल तज्ज्ञांच्या समोर हा मोबाईल तिचा जो आहे तो ओपन करून त्याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोबाईल पथक जे आहे तपासणी करणार ते या ठिकाणी बोलवलेलं आहे. काही वेळातच या ठिकाणी आता त्या प्रोसेसला सुरुवात होईल आणि यासाठी पुन्हा एकदा शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाला या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलं जाईल. महत्वाचं म्हणजे शीतलचा जो पर्सनल मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सरकारी पंच आणि मोबाईल एक्सपर्टच्या मदतीने शीतल तेजवानीच्या मोबाईलची तपासणी जी आहे ती आता काही वेळात सुरू होईल. अर्थात यामधून काही महत्वाच्या मोबाईलच्या तपासणीमधून काय काय नेमकं समोर येते हे पाहणं खरंच महत्वाचं आहे. निलेश, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.